नवऱ्याच्या मृत्यूनंतर अश्विनी मनाने खूप खचली होती, अबोल झाली होती. मनाने तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. सगळं आयुष्य तिच्यासमोर वैराण वाळवंटासारखं पसरलेलं होतं. पुढे काय करायचा हा प्रश्न तिच्यासमोर आवासून उभा होता. एक एक करून सगळी पाहुणे मंडळी निघून गेली होते. सगळ्या घरात ती एकटीच सुन्नपणे बसून राहिली होती. रात्र रात्र ती जागीच असे. घड्याळात 12चे टोले पडले. अश्विनी एकदम दचकली. बापरे, अजून 6 तास काढल्यानंतर सकाळ उजळणार. ही लांबलचक काळोखी रात्र एक दिवस आपल्याला गिळून टाकणार आहे. लग्नानंतर यांची रात्रीची ती किती आतुरतेने वाट बघायची. रात्र संपूच नये असं तिला वाटायचं. त्यावेळी नाचिकेत सोबत होता. आज तो नाही म्हणून आज ती एक एक मिनिट ते मोजत होती. काही केल्या झोप लागत नव्हती. थोडासा डोळा लागला की त्याच्या असंख्य आठवणी डोळ्यासमोर फेर धरून उभे राहत. तो आता नाही, यापुढे तर कधीच नसणार आहे ही जाणीव तिला झाली. हृदयात दुःखाची कळ उठली. पलंगावर 2 उषा आहेत. एक आकाशात झेप घेणाऱ्या बगळ्याची आहे, पण आता ती उशी रिकामी आहे, रिकामीच राहील. तो नसल्याची जीवघेणा जाणीव ही बाजूची उशी करून देते. त्याच्या आठवणीने ती पुन्हा कासावीस झाली. भर मध्यरात्री त्याच्या आठवणी तिच्या हृदयात दाटून आली. ती मूकपणे अश्रू ढळू लागली. डोळ्यातील झोप कोस अंतरावर नाहीशी झाली होती. ती उठून बसली. काहीतरी काम करूया असं तिनं विचार केला. तेवढाच वेळ जाईल असा विचार करून लाईट लावली. नाचिकेतची पुस्तके आवरूया. त्याची पुस्तके नीट लावली की खूप आवडायचं. त्याला या गोष्टीचा खूप आनंद होई. पण खरं म्हणजे कामाच्या रगड्यात आजपर्यंत तिला कधीही काम करायला वेळच मिळाला नव्हता. पुस्तक म्हणजे नाचिकेतचा जीव की प्राण होता. त्याच्याजवळ पुस्तकांचा खूप मोठा संग्रह होता. तो पुस्तकावर जीवापाड प्रेम करत असे. वाचन हा त्याचा छंद त्याने जीवापाड जोपासला होता. जरी त्यांच्या घरात बाळ नव्हतं तरी तिला त्याची ऊन भासत नसे. तो सतत पुस्तक वाचायचा. अश्विनीलाही वाचून दाखवायचा. अनेक गोष्टी सांगायचा. लोकांना जरी त्यांच्या संसारात उणीव दिसत असली तरी ते दोघं मात्र अतिशय खुश होते. त्या दोघांचं एक वेगळंच विश्व होतं. त्यांच्यामध्ये कोणताही तिसऱ्या माणसाला जागा नव्हती. अश्विनी देखील नाचिकेतच्या सहवासात अत्यंत खुश असायची. हे आपलं सुख असंच कायम राहू हीच ती देवाजवळ प्रार्थना करायची. ठीक आहे, मूल नाही याचा अर्थ असा तर नाही की मी सुखी नाही, कारण मुलं असलेली माणसं मुलांकडूनच लाथडलेली गेलेली तिने पाहिलेली होती. त्यामुळे जे आपल्याला नशिबाने मिळालं आहे त्यातच ती सुखी मानत होती. पण तिच्या या सुखाच्या संकल्पनालाही देवाने तडा गेला. एक दिवस अचानक नुसता रस्ता क्रॉस करण्याचं निमित्त झालं. एक भरधाव येणाऱ्या दुचाकी गाडीने त्याला उडवलं. दवाखान्यात भरती करण्याच्या आधीच नाचिकेत यमा घरी गेला. कसलं बोलणं नाही की कसला निरोप घेणं नाही. सगळं कसं अचानक झालं अश्विनीला तर समजलंच नाही. अजूनही तिचा विश्वास बसत नाही की काय झालंय. नाचिकेत घरी येणार नाही यावर तिचा विश्वासच बसत नाही. असं वाटतं की तो कामावर गेला आहे. कोणत्याही वेळी घरी येईल आणि ओरडून म्हणेल मला जेवायला वाढ. मग मात्र पूर्ण जागी झाल्यावर तिला जाणीव झाली की सातत्याने स्वीकारायला हवं. मुकाट्याने ती उठली. डोळ्यावर पाणी मारले. यांत्रिकपणाने त्याची पुस्तक व्यवस्थित ठेवू लागली. एकाएकी पुस्तकांच्या खाली तिला एक डायरी दिसली. ती डायरी तिने हातात घेतली. उघडल्याबरोबर डायरीतून 2-3 फोटो खाली पडले. ते फोटो पाहिल्यावर तिच्या डोळ्यावर विश्वास बसेना. तिचा लाडका नाचिकेत कोणत्या तरी दुसऱ्या स्त्रीच्या बाहुपाशात असलेले ते फोटो होते. तिने अत्यंत दुःखाने डायरी उघडली. डायरीमध्ये जास्त काही लिहिलेलं नव्हतं. फक्त डायरीच्या मागे चंपा असं लिहून एक फोन नंबर लिहिलेला होता. त्याने केलेल्या प्रताराने ती खचून गेली. तिच्या नवऱ्याला ती कधी साधा सरळ समजत होती. तिला तो खूप भावनाशील वाटत होता, पण तो त्याचा मुखवटा होता हे तिला शेवटपर्यंत कळलंच. त्यामुळे दुःखांची जागा आता रागाने घेतलेली होती. आपण कोणत्या बाबतीत सुख देण्यात नाचिकेतला कमी पडलो हे तिला समजेना. अशी कोणती गोष्ट होती की जी मी नाही पण चंपा त्याला देऊ शकत होती. विचार करून करून तिचं डोकं एकदम भदीर झालं. आता तर जर तो समोर असता तर भांडून त्याला विचारलं असतं, पण आता तो नाहीये. असला जीवघेणे प्रश्न आयुष्यात सोडून न बोलता तो निघून गेला होता. आता ती रडत नव्हती तर प्रताराने पेटून उठलेली होती. ही कोण चंपा आहे
शोधल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती. शोधणं खूप सोपं होतं. तिचा फोन नंबर फोटो मागे लिहिलेला होता. आपण मध्यरात्री जागो आहोत, यावेळी कोणालाही फोन करायचा नसतो, कारण ते चांगलं दिसत नाही हे ती विसरून गेली. फोनच्या मागे दिलेला नंबर तिने डायल केला. बराच वेळ रिंग वाजत राहिली, पण ती कंटाळली नाही. पुन्हा पुन्हा रागाने फोन करत राहिली. अखेर बराच वेळाने तो फोन उचलला गेला. तिच्या अपेक्षेप्रमाणे एक मुलगी तिच्याशी बोलत होती. हॅलो, कोण? चंपा आहे का? तिने विचारलं. हाँ चंपा बोल रही हूँ. ये क्या फोन करने का समय है? बोलो क्या काम है? रात को कभी भी लोगों को सोने नहीं देते. फोन मधून रागाने बोललेल्यासारखा आवाज आला. त्यावर तर अजून रागात अश्विनी म्हणाली, रात को दूसरे के हस्बैंड को चुराते समय आपको नींद कहाँ जाती है? मुझे आपसे मिलना है. आप कहाँ रहते हो? मैं अभी वहाँ आती हूँ. तुम कौन बोल रही हो? पागल हो गई क्या? घड़ी में देखो जरा, क्या समय हो गया है? एक तो आज मैं बहुत देर से सोई हूँ. मुझे आपसे मिलना है अभी के अभी. अश्विनी ओरडून म्हणाली. अरे सच में तुम पागल होगी क्या? इतनी रात को मुझे मिलोगी? इतना क्या अर्जेंट काम है? पहले बताओ, बाद में मेरा पता बताऊंगी. मैं नाचिकेत की बेबी बोल रही हूँ. असं अश्विनीने म्हटल्याबरोबर फोनमधला आवाज बदलला. कैसा है नाचिकेत? तिने काळजीने विचारलं. मर गया वो. अश्विनी चिडून रडत म्हणाली. मुझे तुझसे मिलना है. मैं अब भी आती हूँ. ऐसे कैसे हो गया? मुझे भी मिलना था. वो कैसे चला गया? तिकडून रडण्याचा आवाज आला. अश्विनी तुम यहाँ मत आओ. ये जगह तुम जैसे लोगों के लिए अच्छी नहीं है. मैं सुबह तुझे मिलने आती हूँ. मुझे तुम्हारा सिर्फ पता दे दो. क्यों नाचिकेत ने उसके घर का पता नहीं बताया तुझे? अश्विनी आवाजामध्ये विखार आणत म्हणाली. बता रही हो या नहीं? मुझे पता नहीं, प्लीज बता दो. तिकडून रडत आवाज येत होता. रो क्यों रही हो? मर तो मेरा मरा है. अश्विनी रागात म्हणाली आणि पत्ता सांगितला. ती नवऱ्याच्या लग्न बाह्य संमतात असलेल्या बाईची वाट बघत बसली. रात्र अजूनच गर्द काळोखी झालेली होती. अश्विनीच्या डोळ्यासमोर तर न संपणारा अंधार पसरलेला होता आणि त्यापुढे डोह होता. दुःखांचा संपूर्ण रात्र अश्विनी जागी होती. घडी घड्याळात बघत होती. सकाळचे 6 वाजले. आज नाचिकेत असता तर त्याचा डब्बा करावा लागला असता. त्याच्या आठवणीने तिच्या जिभेवर एक कडवटपणा आला. आज कसलीच घाई नव्हती, तरी देखील ती घाईघाईने उठली. डोळे तरवटलेले होते. रात्री काही खाल्लं नाही, तरी पण करपट ढेकर येत होते. 7 वाजता न राहून तिने चंपाला फोन केला. चंपाने सांगितलं की मी अर्ध्या तासात पोचतेच. अजून अर्धा तास. घड्याळात बघत अश्विनी निराशाने स्वतःशीच बोलली आणि खिडकीत बघून रस्त्यावर बघत बसली. बघता बघता अर्धा तास संपला. एक रिक्षा तिच्या बिल्डिंगच्या दाराशी येऊन थांबली. आतमधून एक चेहऱ्यावर बरीच रंगोटी केलेली, बॉबकट केस ठेवलेली, गुलाबी रंगाची सलवार कुर्ती घातलेली, वयाने तिच्यापेक्षा आणि नाचिकेतपेक्षा सुद्धा मोठी असलेली एक बाई खाली उतरली. तिने वर पाहिलं. अश्विनीने तिला हात लावून वर बोलावलं. ती बाई वर आली. अश्विनीने तिला आत घेतलं. रिकाम्या खुर्चीवरती बसायला सांगितलं. खुर्चीवर बसली. चुळबुळ करत ती खुर्चीवर बसली. सभ्य दिसण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत होती. तिच्यासाठी अश्विनीने पाणी आणलं. दोघी समोरासमोर बसल्या. अश्विनी तिच्याकडे बघून मनात विचार करत होते, या स्त्रीमध्ये नाचिकेतने बघितलं तरी काय? दोघीही बराच वेळ गप्प होत्या. शेवटी चंपाने बोलायला सुरुवात केली. अचानक काय झालं बरं नाचिकेतला? ॲक्सिडेंट झाला. अश्विनी वृक्ष आवाजात बोलली. या बाईबद्दल आपल्याला नाचिकेतने एकदाही विश्वासात घेतलं नाही. याचं तिला अतोनात दुःख होत होतं. तिला आपला नवरा गेला आहे याचं का आपल्याला त्याने फसवलं याचं दुःख जास्त आहे हेच कळत नव्हतं. आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकून बसलो होतो. त्याचंच हे फळ त्याने आपल्याला दिले. नाचिकेतला तू कशी ओळखतेस? तिने सरळ प्रश्न विचारला. चंपा बोलू लागली. बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी मिळत गिळत होतं. काय सांगणार नाही बाई. 12वीमध्ये मार्क कमी पडले तेव्हा नाचिकेत माझ्याकडे आला होता. त्याला हव्या त्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली नव्हती, म्हणून तो खूप दुःखी होता. त्याच्या एका मित्राने दुःख कमी करण्याचा हा एक मार्ग आहे असं सांगितलं होतं. तो आला. माझ्याजवळ रडत बसला. मी आत्महत्या करणार आहे असं घडी म्हणत राहिला. तो इतका प्रामाणिक आणि प्रांजळ वाटला की तो बोलेल तसं नक्की करेल
असं मला वाटलं. मी त्याला रात्रभर समजत राहिली. मी त्याला म्हणाले, अरे तुला आई आहे, वडील आहेत. मुख्य म्हणजे तुला राहायला घरसुद्धा आहे. आत्महत्या कशाला करायला हवी ते मी. माझ्याकडे बघ. मला आई नाही, वडील नाही, भाऊसुद्धा नाही. जगात कोणीही नाही माझं. इतकंच काय, मला घर देखील नाही. तरी मी जगते आहे. का जगते आहे, कोणासाठी जगते आहे मलाच माहीत नाही. आणि सगळं असून तू आत्महत्या करणार आहेस? आत्महत्या करून काय मिळणार आहे जरा सांग बरं. आणि तो वेडा मुलगा माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडत बसला. शेवटी म्हणाला, ज्या वेळी मला आत्महत्या करायची वेळ वाटेल त्यावेळी मी तुझ्याकडे येईल. मी त्याला सांगितले की नाही, तू इथं अजिबात यायचं नाही. ही जागा तुझ्यासारख्या चांगल्या लोकांसाठी नाही आहे. मग तो म्हणाला, मला तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे. आणि त्यांनी मोबाईलमध्ये माझ्यासोबत सेल्फी काढला. खरं म्हणजे माझ्या व्यवसायात असं भावनिक होऊन चालत नाही. पण नाचिकेत अशी व्यक्ती म्हणून आला होता की त्याचं ते भावनिक होणं मनाला स्पर्शून गेलं. त्याच्या निरागसपणापुढे माझा सगळा खोटा चेहरा गळून पडला. मी त्याला सक्का भावाप्रमाणे कुशीत घेतला आणि थोपटत राहिली. मी कोणालाही माझा नंबर देत नाही, पण त्याला मात्र दिला. हा जो गुलाबी पंजाबी सलवार कुर्ता तू बघतेस ना, तो मला नाचिकेतने घेऊन दिला होता. या ड्रेसमध्ये त्याला माझ्यासोबत फोटो काढायचा होता. पण असा ड्रेस घालून फोटो काढण्याइतपत निवांतपणे मला कधी वेळच मिळाला नाही. आज मिळाला तर जगात नाचिकेतच नाही. बोलता बोलता चंपाने हंबरडा फोडला. अश्विनीलाही काही सुचत नव्हतं. तिने चंपाला कधी मिठी मारली कळालंच नाही. दोघींनी एकमेकांना मिठी मारून रडायला सुरुवात केली.